एसबीआय मुंबईद्वारे एसबीआय गार्डसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। या भरती प्रक्रियेसाठी काही पात्र माजी सैनिकांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाद्वारे यादी एसबीआय मुंबईला पाठविण्यात आली आहे। काही माजी सैनिकांना मुलाखतीकरिता बोलाविण्यात आले आहे, परंतु काही माजी सैनिकांना पात्र असून सुद्धा कोणत्याही प्रकाराद्वारे कॉल लेटर बोलाविण्यात आलेले नाही। तशा संदर्भात यादीची विचारपूस जिल्हा सैनिक कार्यालय अमरावती येथे केली असता त्यांनी तोंडी सर्वांची नावे पाठविण्यात आली आहे असे सांगून ती यादी गोपनीय दस्तऐवज आहे व ती यादी माजी सैनिकांना दाखवण्यास मनाई केली आहे। एसबीआय द्वारे ज्या माजी सैनिकांची निवड केली त्या निकषाबद्दल त्वरित माहिती मिळावी व माहिती मिळेपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करू नये अशी मागणी माजी सैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनावर मिलिंद खोडे, धनंजय टवनारे, अजय भुजाडे, परशुराम बोर्डे, अमित सहारे, विलास तडी, सुधीर पवार, राजेश देवरे आदींच्या सह्या आहेत। आमच्या माजी सैनिकांच्या काही समस्या आहेत त्या इथं मांडण्याकरता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये आलो होतो आणि कलेक्टर मॅडमला देऊन निवेदन दिलेलं आहे। तसेच यापूर्वी कलेक्टर मॅडमला भेटण्याच्या पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये गेलो होतो। तिथे गेल्यानंतर यांना आम्ही अर्ज दिलेला आहे की जे माजी सैनिकांचे नावं तुम्ही एसबीआयच्या गार्ड करता पाठवले होते त्यांची आम्हाला लिस्ट देण्यात यावी, परंतु तेथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या तर्फे आम्हाला अशा प्रकारे उत्तर मिळालेलं आहे की आम्ही ते लिस्ट गोपनीय असल्या कारणास्तव आम्ही कोणाच माजी सैनिकाला किंवा कोणालाच आम्ही ते लिस्ट दाखवू शकत नाही। आता या जिल्हा आपल्या मुंबईला हे लिस्ट पाठवण्यात आलेलं आहे माजी सैनिकांची गार्ड करता, त्यामधून काही 70-80 लोकांना कॉल आलेले आहेत, परंतु आमचं माजी सैनिकांचं सर्वांचं म्हणणं हेच आहे की जितक्या लोकांची इथून नाव पाठवलेले आहेत मुंबईला जिल्हा एसबीआयच्या गार्ड करता त्या सर्व लोकांनाच तुम्ही ऑर्डर दिलेली पाहिजे होती। गार्डची कॉल देण्याकरता कॉल मिळायला पाहिजे होता। त्याच्यानंतर तुम्ही जे लोक तिथे सिलेक्ट करायचे होते ते करायचे होते, जे नापास करायचे ते नापास करायचे होते, परंतु सर्व लोकांना तुम्ही कॉल देण्यात पाहिजे होता, परंतु या लोकांनी कॉल दिला नाही आणि आम्हाला माजी सैनिकांना आमच्या पाठवलेली लिस्ट दाखवली नाही। याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो आणि आम्हाला याच्याबद्दल न्याय मिळावा। आम्हाला ते माजी सैनिकांचे कोणते नाव पाठवलेले आहेत ते माजी सैनिकाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ऑफिसच्या समोर ते लिस्ट लावण्यात यावी व आम्हाला ते जे भरती झालेली आहे एक तर ते थांबवण्यात यावी किंवा ज्या लोकांना कॉल मिळाले नाहीत त्या लोकांना कॉल देण्यात यावे, ही आमची सर्वांची विनंती आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।